मुला मुलींची लग्न लावताना पत्रिका पाहणे आवश्यक आहे का आणि असल्यास ते कसे, ह्या प्रश्नाचं उत्तर दोन तऱ्हेने देता येतं. की जसं आपण लहान मुलाला सांगतो की अरे वरून उडी खाली मारू नकोस, ह्या उंचीवरनं उडी मारलीस तर तुला लागेल, ते उत्तर जोपर्यंत तो मुलगा लहान आहे तोपर्यंत उत्तर बरोबर आहे. पण उद्या तो लहान 2.5 ते 3 फुटाचा मुलगा समजा 6 फुटाचा झाला तर त्याला हे सांगाल का की वरनं उडी मारू नकोस, तुला लागेल? त्याला नाही लागणार. तसं जोपर्यंत एक सामान्य आयुष्य आपण जगतोय की जे कर्मानी बांधलेलं आहे, तोपर्यंत पत्रिका बघणं आपल्या हिताचं आहे 100%. कारण पत्रिका बघणं म्हणजे सरळ सरळ दोन जीवांचं मिलन होण्यासाठी कंपॅटिबिलिटी पाहणं असतं. पण ज्या क्षणी एखाद्या थोर संताच्या कृपेने तुम्हाला शक्तिपात दीक्षा होते आणि तुम्ही तुमची सगळी गतजन्मातली कर्म बदलायला सुरुवात करता, चुकीची कर्म जाळून टाकता किंवा डिलीट करता, म्हणजेच तुमचं मेमरी कार्ड क्लीन करता, त्या क्षणी यू बिकम कंपॅटेबल टू एनी पर्सन इन द वर्ल्ड. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ही वृत्ती तुमच्या नुसती नॉट फॉर जस्ट फॉर द सेक, पण तुमच्या पिंडामध्ये ज्या क्षणी इम्बाईब होते त्या क्षणी कुठल्याही मुलासाठी जगातली कुठलीही मुलगी ही अनुरूप असते अँड व्हायस वर्सा. हे त्याचं खरं उत्तर आहे. पण जोपर्यंत ही वृत्ती आपल्या आतपर्यंत मुरलेली नाही तोपर्यंत कंपॅटिबिलिटी चेक करण्यासाठी अवश्य पत्रिका पाहावी. त्यात आपला फायदाच आहे, नुकसान नाहीये.